हॅलो. फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेअरमन चषक भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा चालू असणारा शेवटचा अंतिम सामना मरब वर्सेस बोरगाव. ओपनिंगसाठी शरद सातपुते, अतिशय चांगल्या पद्धतीने टुर्नामेंट आयोजित केलेली आहे ती म्हणजे फ्रेंड्स ग्रुप आयोजित. टुर्नामेंट जरी लाखाचं बक्षीस असलं तरी 5 लाख पर्यंत खर्च केलेला आहे ते म्हणजे फ्रेंड्स ग्रुप यांनी. काय तब्बल 1 लाखाचं पारितोषिक इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून ही सर्व बक्षिसे. चेअरमन चषक संयोजित उर्फ निको अशोक पाटील, टाउन प्लॅनिंग चेअरमन. पैसे बाकीचे ठेव. या ठिकाणी फ्रेंड्स ग्रुप आयोजित मान्य श्री सामाजिक कार्यकर्ते उत्तम वाळके यांचं कमिटीतर्फे सहर्ष स्वागत. त्यांनी स्टेजवरती यायचं प्लीज. हेलो. और वहीं पे थोड़ी सी इंडिया और साउथ अफ्रीका के वनडे मैच की बात करें तो 28 ओवर चल रहा है. 185 रन हो चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. विराट कोहली निजी 86 रनों पे बल्लेबाजी कर रहे हैं. उनका साथ देते हुए वॉशिंगटन सुंदर. और फिर से आ जाता है यहाँ पर निपान इस गांव में. या ठिकाणी सीएमसी मधून जे विद्यार्थी आलेले होते यांच्यासाठी आकर्षक असं विद्यार्थ्यांना जे शालेय उपयोगी साहित्य आहे ते देत असताना फ्रेंड्स ग्रुप आयोजित सर्व सदस्य तसेच टाउन प्लॅनिंग चेअरमन निकवाना पाटील, इंद्रजित पाटील तसेच सर्वच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर यांच्याकडून विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय उपयोगी आकर्षक असे सर्व भेटवस्तू. फ्रेंड्स ग्रुपने आयोजित केलेली ही टुर्नामेंट आणि फायनल मॅचसाठी आज जात असताना प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक प्लेयर बरोबर होता त्यांच्यासाठी चांगल्या अशा भेटवस्तू शालेय उपयोगी फ्रेंड्स ग्रुप आयोजितना हा केलेला सामना. आणि इकडे सामन्याला सुरुवात. पहली गेंद डॉट बॉल आते हुए 5 ओवर का मैच खेला जाने वाला है. यानी कि डबल इनिंग में मैच खेला जाएगा जरूर, पर 5 ओवर का खेला जाएगा ये भी बात है. तो यहां से जीतने वाली टीम बन जाएगी चैंपियंस अगले टूर्नामेंट तक. पुढील चेंडू. फिर से अगली गेंद. बहुत ही खूबसूरत शॉट मारा है. वाह, टेढ़े मेढ़े पेड़ों का हरा हरा पाला और दूर दूर मारेगा मगर झुकेगा नहीं साला. गजब का बल्लेबाज है. इसका नाम है अमोल, पर बल्लेबाजी करता ही है अनमोल. लेफ्ट हैंड बल्लेबाज है. जर्सी नंबर 04 पहनता है. अभिषेक शर्मा वाला अंदाज अपनाता है. अभिषेक शर्मा का जर्सी नंबर 04 है और इनका भी जर्सी नंबर 04 है भाई. गजब के बल्लेबाज है अमोल. फिर से अगली गेंद अमोल के लिए. सीएमसी स्कूल के स्टूडेंट्स उनको जो स्कूल के लिए उपयोग होने वाली चीजें वो दी जाती हुई. जोरदार तालियां हो जाए एक बार उन स्टूडेंट्स के लिए भी, क्योंकि वो अपना भविष्य लिखते हुए. फिर से अगली गेंद. अच्छा शॉट इस बार डाउन द ग्राउंड खेला है. इसे बोला जाता है सूझबूझ भरी बल्लेबाजी करना भाई. एक बड़ा शॉट आ गया, उसके बाद सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करते हुए. आणि आता सध्या स्ट्राइक वरती आहेत ते शरद सातपुते. स्ट्राइक बल्लेबाजी करते हुए. बोरगाव संघ अतिशय नावाजलेला संघ. उसी बीच अच्छा शॉट खेला है डीप कवर्स की दिशा से. शॉट लगाते फिर से मिल जाएगा आपको 1 रन.
तो क्या लगता है दादा साहेब जी आपको किसका पलड़ा यहाँ पर भारी हो सकता है? या ठिकाणी जर बघितलं तर बावनखेड्यामध्ये सध्या नावाजलेला संघ बोरगाव असा दिसतो. आणि चांगला असा फटका कव्हर ड्राईव्ह मध्ये मारलेला होता अमोल यांनी. बघू काय करतात. लक्ष्मी पेंटचे मालक या ठिकाणी इस बार यांचा खूबसूरत आगमन. गेंद अपील मांगी है, नकारा अंपायर ने. उत्साह ज्यादा विश्वास कम. ओवर की समाप्ति, एक ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा है 9 रन. लक्ष्मी पेंटचे एक ओव्हर के मालक बाद लखन कांबळे यांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. एक ओव्हर के बाद स्कोर जाकर पहुंचा है 9 रन. एक षटकाखेरीज संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 9. आणि उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 3च धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. एक मोठा फटका आलेला होता, षटकार आलेला होता, तरी सुद्धा एक चांगले रोख लावलेली आहे मरब या संघानं. चलिए गेंदबाजी के लिए आ जाएंगे अक्षय. सीधे साधे अक्षय, भोले भाले अक्षय. इनका नाम है अक्षय. देखते हैं अक्षय क्या करते हैं अपनी टीम के लिए. गेंदबाजी टीम की ओर से अक्षय आए. स्ट्राइक पर बल्लेबाजी करेंगे अमोल, जिनका नहीं है कोई मोल. एक लेफ्ट हैंड बल्लेबाज है, बड़े बड़े शॉट्स खेलने की ताकत रखते हैं. इनकी कलाइयों में नजाकत भी बहुत अच्छी है भाई, क्योंकि हमने इनका फ्लिक शॉट देखा है. बोरगाव संघ पाहता फलंदाजीसाठी अतिशय उत्कृष्ट आहे, तर मरब हा संघ गोलंदाजीसाठी उत्कृष्ट आहे. सेमीफायनलच्या एका मागच्या सामन्यामध्ये हिंडलगे या संघाला अवघ्या 18 धावसंख्येमध्ये ऑल आउट केलेलं होतं. याच ग्रीन जर्सी संघानं पहिला चेंडू इस बार खूबसूरत शॉट खेला है डाउन द ग्राउंड डीप फाइंड लेग की दिशा से. 1 बाउंस, 2 बाउंस, 3 बाउंस, टाटा बाय बाय. निकल जाएगी ये गेंद 4 रनों के लिए. गजब का शॉट खेला है. शॉर्ट पिच बॉल थी, उसे मन बना लिया था. पुल शॉट खेल दिया, गेंद निकल गई डाउन द ग्राउंड. टप्पा खाते हुए सीधा 4 रनों के लिए फाइन लेग की दिशा से. गजब की बल्लेबाजी करता हुआ ये बल्लेबाज. इसका नाम है अमोल, जिसका नहीं है कोई भी मोल. गजब के बल्लेबाज है भैया. बोरगाव संघामध्ये सध्या खेळत असलेले शरद सातपुते, बॅटिंग करत असलेले अनमोल, याच्यानंतर राहुल कुडचे ज्यांनी KFCL खेळलेले आहे, त्यांच्यानंतर आहेत मयूर जे अतिशय उत्कृष्ट असे डावखुरे फलंदाज, त्यांच्यानंतर रॉय. असा मोठा फलंदाजीचा भरणा असणारा हा बोरगाव संघ. बल्लेगाल का सा किनारा. इस बार आणि विकेट. कहानी यही खत्म होती हुई. अनमोल यांनी जास्त काय पहिल्या या इनिंग मध्ये जास्त वेळ टिकले नाहीत. अवघ्या 1.5 दिवसाच्या गणपतीसारख्या 1.5 ओव्हर मध्ये परत आले. आणि आता जात आहेत ते म्हणजे राहुल कुडचे, जर्सी नंबर 3, ज्यांनी KFCL साठी सिलेक्शन. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी, गोलंदाजी, अष्टपैलू ज्यांचं कामगिरी प्रत्येक मॅच मध्ये करतात ते म्हणजे राहुल कुडचे. एक बोरगाव गावचे राहुल अतिशय चांगले असे. बघू काय करतात फायनलच्या या सामन्यामध्ये. कर्नाटक मधील सर्वात मोठी टुर्नामेंट KFCL याच्यामध्ये राहुल कुडचे यांचं सिलेक्शन झालेलं. जर्सी नंबर 3 राहुल कुडचे. बघू चालू असणारा सामना प्रेक्षकांच्यासाठी सांगू इच्छितो. फायनलचा सामना व्हाईट जर्सी मध्ये बोरगाव फलंदाजी करत आहे, ग्रीन जर्सी मध्ये मरब.
आणि एकच चोरटी धाव. फार मोठं फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. संघाची धावसंख्या 14. 2 इनिंगचा हा सामना आहे. सर्व प्रेक्षक तसेच क्रिकेट प्रेमी यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की डबल इनिंगचा हा सामना आहे. चांगले अपील केलेलं होतं, नाकारलं. इतका उत्साह नव्हता. चांगला चेंडू होता. शरद सातपुते फलंदाजी स्ट्राईक वरती आहेत. येलो कॅप. बोरगाव संघाचं नेहमी नेतृत्व करतात ते. बोरगाव संघान या भागामध्ये ग्रामीण भाग क्रिकेटमध्ये अतिशय नाव कमावलेलं आहे. पुन्हा एकदा डॉट बिंदू वाया निष्फळ. शेष गेंद. काही बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅक टू बॅक डॉट. फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेअरमन चषक आणि उंच असा फटका मारलेला बघू कॅच होतो का. मात्र चांगला प्रयत्न. थोडासा प्रयत्न चुकला. मात्र 4 धावा त्याच्यावरती. चांगला प्रयत्न केलेला होता. मात्र शरद सातपुते यांच्या खात्यामध्ये 4 धावा. संघाची वाढती धावसंख्या. संघाची एकूण धावसंख्या 2 षटकानंतर 18. प्रति ओव्हर 9 संघानं धावसंख्या मिळवलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. 18. तो चलिए यहाँ पर स्कोर की थोड़ी सी बात करें तो 2 ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा 18 रन. टीम अरब एसपी स्पोर्ट्स कैप्टन स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज राहुल. देखते क्या करते हैं राहुल. जाने माने राहुल. मेरा नाम है राहुल. देखते कमाल लाजवाब राहुल क्या करते हैं अपने टीम के लिए और अपनी टीम के विघ्नहर्ता बनने वाले गणराज गेंदबाजी के लिए. अगली गेंद. अच्छा शॉट लॉन्ग ऑफ की दिशा से. 1 बाउंस 2 बाउंस टाटा बाय बाय. खूबसूरत शॉट खेला है. पहले ही मन बना लिया था. शॉर्ट बॉल दी. रूम दिया बल्लेबाज को. उसका नतीजा सीधा 4 रन बटोरते हुए. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी कहनी होगी. वो अब वहां का फील्डर जो लॉन्ग ऑफ की दिशा से डीप में होना चाहिए वो अंदर है. उसका फायदा उठाया इस बार. बल्ला कहीं और गेंद कहीं और. लुकिंग लंदन टॉकिंग टोक्यो. इस बॉल को मारना चाहते थे वाशी में. मार बैठे हैं काशी में. मिल जाएगा आपको डॉट बॉल. हालांकि तीसरा ओवर चल रहा है. 5 ओवर का मैच होने वाला है. 5 ओवर की एक इनिंग हो जाएगी. ऐसे 2 इनिंग्स में मैच खेली जाएगी यानी कि एक टीम को 2 इनिंग. अच्छा शॉट डिफाइंड लेग का एरिया. 1 बाउंस. अच्छी फील्डिंग का नजारा. मिल जाएगी 2 रन. खूबसूरत यहां पर फील्डिंग का नजारा देखने को मिला इस बार. स्कोर जाकर पहुंचा है 24 रन. फिर से अगली गेंद. रिवर्स शॉट खेलना चाहते थे. मौका था. दस्तूर था. ये पैरों पे लगी है इस बार गेंद.
ये लीजिए, आंखों ही आंखों में इशारा हो गया और 2 रन लेने का बहाना हो गया। मिल गए 2 रन। आणि मोठा असा फटका मारलेला आहे, चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार, 4 धावा नाही, अजून नाही. ग्राउंड खूपच मोठा आहे. अतिशय सुरेख अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. राहुल कुडचे, बघू यांच्या बॅट मधून काय. चांगला असा फटका मारलाय, उंच असा, बघू चेंडू गेलेला आहे सीमा रेषा पार, पंचांचा इशारा आहे, 6 धावा. मोठा फटका. संघाची धाव संख्या 34. 3 ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा है 34 रन, 34 रन्स। बहुत ही खूबसूरत बल्लेबाजी चलती हुई 3 ओवर के बाद स्कोर बहुत तेजी से ऊपर जाता हुआ नजर आ रहा है। स्कोर जाकर पहुंचा है 34 रन, 34 रन्स। मरब संघ तुम्हाला पहिला पण सांगितलं नंतर संघाची धाव संख्या 34. चालू असणारा फायनल सामना, अंतिम सामना, पहिली इनिंग, डबल इनिंग होणार आहे. या सामन्यासाठी याची प्रेक्षकांनी नोंद घ्यायची आहे. टॉस जिंकून पहिला मरब संघाने गोलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीचं आव्हान दिलेलं असताना बोरगाव या संघानं पहिल्या 3 षटकामध्ये 34 धावा मिळवलेल्या आहेत. उर्वरित 2 षटकांचा पहिल्या इनिंगचा हा या ठिकाणी खेळ. फिर से अगली गेंद, अच्छा शॉट इस बार उठाकर खेला है, हवा में गेंद है, खिलाड़ी नीचे आएंगे। 1 पास करती हुई गेंद, उतनी अच्छी फील्डिंग का प्रयास किया और उसमें कामयाब भी हुए हैं, पर जब तक ये फील्डर फील्ड करते हैं 2 रन मिल जाएंगे। अच्छी रनिंग मीडियम द विकेट, दोनों बल्लेबाज तालमेल के साथ बल्लेबाजी करते हुए, तू डाल डाल में 5-5, दोनों खेलेंगे मिलके 7-7, ऐसे बल्लेबाजी चल रही है। स्कोर जाकर पहुंचा 36 रन। फिर से अगली गेंद, हालांकि चौथा ओवर चल रहा है, गेंदबाजी छोर संभालते हुए दर्शन। और इस बार कहानी में ट्विस्ट आया है। ये तो ऐसा हुआ कि मानो 2 बंदरों की लड़ाई में खीर खा गई बिल्ली। मिल गया आपको विकेट। आणि आता बॅटिंग साठी जात आहे कोण, तर मयूर आयकॉन, मयूर कारंडे, ज्यानं अतिशय डावखुरा फलंदाज, मोठे मोठे फटके मारतो. मागच्या महिन्यात एमडी विद्यालयाच्या ग्राउंडवरती सामना झालेला होता. त्या ठिकाणी याला नाव देण्यात आलेलं होतं, आमचे मित्र अमोल माळे यांनी, सुका पाटील म्हणून. जसा सुका पाटील 30-30 भाकऱ्या खात होता, तशा कमीत कमी 30 रना काढल्याशिवाय मागे येत नाही. आणि त्याच्या मुलाखतीमध्ये मी विचारलेलं होतं की तुम्हाला किती रना तरी काढू शकताय आणि किती बॉल खेळताय, तर सांगितलेलं होतं की 10 चेंडू खेळायचे, त्यातील 1-2 सिंगल, एका दुसरी डबल, आणि कमीत कमी 3 ते 4 तरी बॅट मधून षटकार जातात, 10 ते 12 बॉल जरी खेळले तरी. असे हे मयूर आयकॉन खेळाडू गेल्यानंतर महेंद्रसिंग धोनी सारखी डबल बॅट घेऊन पहिल्यांदा तालमीत कशी गदा फिरवतात तशी पहिल्यांदा बॅटची एक्सरसाइज करतात. आयकॉन खेळाडू. आणि नुकत्याच अलीकडच्या काळामध्ये निप्पाणीकरांच्या मनावरती राज्य गाजवणारा हा खेळाडू मयूर. बघू काय करतो मयूर. चांगला फटका, पहिला चेंडू, 1 धाव, सन्मान.
मयूर आणि राहुल कुडचे हे दोन्ही सुद्धा बॅट्समन अतिशय एकाच वजनी गटातला आहे म्हणायला हरकत नाही, कारण की मयूरनं महाराष्ट्राचा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र गाजवलेला आहे, तर या बाजूला राहुल कुडचे यांनी KFC पर्यंत मजल मारलेली आहे. दोन्ही उत्कृष्ट असे फलंदाज. संघाची धावसंख्या 37. हर्षल, तरी तुम्हाला 5 षटकानंतर किती रन्स काढतील असं वाटतं अंदाज तरी? मला असं वाटतं की यावेळी चांगला फटका, चेंडू जाते लॉंग ऑनच्या दिशेने सरळ 6 धावांसाठी आणि अशी फलंदाजी चालली तर 5 षटकाखेरीज संघाची धावसंख्या काही तर 60 रनांना जाऊन टेकेल असं वाटतंय मला. खूपच चांगला असा फटका म्हणावा लागेल लॉंगांच्या दिशेनं. उत्कृष्ट असा फटका लॉंगॉनच्या दिशेने 6 धावा. आयकॉन खेळाडू असणारा नेहमीच नावाजलेला राहुल कुडचे. और इस बार बड़ा शॉट खेला है भाई, निकल जाएगी अगेन तारामंडल में. उंच असा फटका, चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा 6 धावा. आधीच सांगितलेला आहे जोपर्यंत राहुल कुडचे आणि मयूर ही सुकापटलाची जोडी आहे, भाई काय करतील सांगता येत नाही आता. भाई गजब की बल्लेबाजी करते हैं दोनों भी बल्लेबाज. मैं तो कहूंगा कि उस बॉल की गुमशुदा रिपोर्ट निपानी के डिवीजन में लिखवा दीजिए, खो गई है वो. ढूंढो ढूंढो रे साजना. अच्छा शॉट, इस बार डाउन द ग्राउंड खेलने का प्रयास किया है. फ्लैट चौके के लिए भागी है इस बार गेंद. डीप मिड विकेट की दिशा से बहुत ही गजब का शॉट खेला है. स्कोर की थोड़ी सी बात कर तो स्कोर जाकर पहुंचा है 53 रन 4 ओवर के बाद. इस ओवर में लगभग आया है 19 रन. ज्या संघानं मागच्या एका संघाला 18 धावामध्ये अलाउड केलं त्या संघाने एका षटकामध्ये 19 दिलेले आहेत. हेच तरी खरं क्रिकेटची मजा आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 434 रन काढलेले ऑस्ट्रेलियात 3.5 तासानंतर रडत होती, कारण की आफ्रिकेने 434 चेस केलेला होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. तसंच अक्षरशः धावा लुटलेल्या आहेत या षटकामध्ये. 2 षटकार 1 चौकार अशा मोठे फटकेबाजी करून संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती म्हणजे 53. हर्षल, तुम्ही सांगत होता 60 पर्यंत पोहोचेल, मात्र या षटकाच्या एंड पर्यंत 53 पर्यंत पोहोचलेला आहे. शेवटचं षटक है आणि गोलंदाज गेंदबाज के लिए आते हुए अमित, जिसकी नहीं है किसी के साथ में. अच्छे गेंदबाज है तो 60 तक रोक सकते हैं, काबिलियत रखते हैं अमित. देखते हैं अमित क्या करते हैं अपनी टीम के लिए. जर्सी नंबर 45. स्ट्राइक पर एक आइकॉन बल्लेबाज मयूर. वाइड बॉल दिशा से भटके वाइड में अटके. अंपायर ने शाहरुख खान की तरफ बाहें फैलाई है. माना अंपायर बोल रहे हो ये लिख दीजिए वाइड बॉल इनके खाते में. सुजय पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेअरमन चषक मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. सुधाकर सोनाळकर सरांचं सहर्ष स्वागत. अच्छा शॉट, इस बार डाउन दी ग्राउंड डीप मिड विकेट का एरिया निकल जाएगी ये गेंद भाई. 4 रनों के लिए गजब का शॉट खेला है. ये इनका नाम मयूर है, पर ये बताते हुए कि जंगल में मोर नाचा किसने देखा. मैंने देखा या तूने देखा, किसने देखा पता नहीं, पर बारिश हो रही है यहां पर रनों की. फिर से अगली गेंद. बड़ा शॉट खेलना चाहते थे, बल्ले का अंदरूनी किनारा, रन आउट का मौका. हाँ ना हाँ ना, डॉट बॉल आ जाएगी फिर से. ये स्कोर जाकर पहुंचा है 58 रन 58 रन. आखिरी 4 गेंदे बाकी. और इस बार अच्छा शॉट खेला है, फ्लिक कर दिया है डीप फाइन लेग और डीप स्क्वायर लेग के बीच में. मिल जाएगा आपको 1 रन. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जाकर पहुंचा है 59 रन 59 रन.
हालांकि आखिरी ये ओवर चल रहा है, स्ट्राइक पर आ जाएंगे राहुल। कमाल, लाजवाब राहुल। जैसे भारतीय टीम के कप्तान केएल राहुल है, वैसे इस टीम की रीढ़ की हड्डी है राहुल और मयूर है। फिर से अगली गेंद, अगली गेंद स्ट्राइक पर अमित, माफ कीजिए स्ट्राइक पर है राहुल, गेंदबाजी के लिए अमित है। थोड़ा जल्दी करें प्लीज, इनके लिए फील्डिंग बहुत खूबसूरत सजाई गई है। शेवटचं 3 चेंडू बाकी, संघाची धावसंख्या 59. फिर से अगली गेंद, स्ट्राइक पर राहुल, उठाकर खेला इस बार, निकल जाएगी ये गेंद डीप स्क्वेअर लेग के सर के ऊपर से सलाम करती हुई। अतिशय चांगला प्रयत्न केलेला होता क्षेत्ररक्षकानं, तरी सुद्धा राहुल कुडचे याला रोखू शकले नाहीत. चेंडू गेला सीमा रेषे पार, 6 धावा. संघाची धावसंख्या 65. अजूनही 2 चेंडू बाकी शेष शिल्लक. बघू राहुल कुडचे याने अक्षरशः बॅट त्यांची आग ओकत आहे या फायनलच्या सामन्यात. सुरेख असा फटका हेलिकॉप्टर शॉट मारलेला होता आणि 4 धावा. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण. स्कोर जाकर पहुंचा है 69 रन, 69 रन, 69 रन्स. राहुल कुडचे बघू शेवटच्या चेंडूवर काय करतात. हवा में गेंद है, एक और बड़ा शॉट है. चेंडू गेला सीमा रेषे गजब पार, गजब 6. गजब. राहुल यानं वैयक्तिक 49 धावा आणि संघाची एकूण धावसंख्या राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील धडाडी 75. करते.
आयोजित चेअरमन चषक आणि यासाठी ज्यांनी परिपूर्ण सहाय्य केलेलं आहे ते म्हणजे संयोजित उर्फ निकू पाटील टाउन प्लॅनिंग चेअरमन यांनी, तसेच या ठिकाणी त्यांचे बंधू इंद्रजित पाटील यांच्याकडून सर्व बक्षिसे, प्रथम क्रमांकाचं बक्षीस 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 31,000 रुपये, तृतीय व चतुर्थ 10,000 रुपये असं 1 लाखाचं बक्षीस निकोअण्णा व निकोअण्णाच्या बंधू यांच्याकडून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची टोर्नामेंट जरी 1 लाखाची असेल तरी कमीत कमी आयोजकांनी ह्याच्यावरती 4 ते 5 लाख रुपये खर्च केलेली ही टोर्नामेंट, अतिशय सुसज्ज असं ग्राउंडचं रूप, तसेच यूट्यूब साऊंड, ह्या सर्वच गोष्टींमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. तसेच ज्यांनी ही स्पर्धा दिलेली आहे ते म्हणजे निकोअण्णा पाटील टाउन प्लॅनिंग चेअरमन यांनीच आपल्या दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन यांच्याकडून अनेक आजपर्यंत कार्यक्रम राबवत आलेले आहेत. हेलो चेक, ओके. तो चलिए यहाँ पर पहले इनिंग का लक्ष्य रखा गया है 76 रनों का, 76 रन बनाकर आपको लीड देनी पड़ेगी उनको. देखते क्या होता है, जो जीतेगा वो सिकंदर, जो हारेगा वो जाएगा 2 नंबर. हर टीम को हमने देखा है कि 2 आइकॉन दिए गए हैं, पर एसपी स्पोर्ट्स मरब को ऐसे खेलने पड़ा है इस टूर्नामेंट में कि एक ही आइकॉन के साथ खेल रहे हैं वो. क्या बात है भाई. बॉलर नेम आए हैं पंकज. बल्लेबाज की पहली साझेदारी आ जाएगी. एक तरफ जर्सी नंबर 45 और स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए दर्शन, उनका साथ देने के लिए अमित. पहली गेंद, पहला बड़ा शॉट खेला है, गजब का शॉट खेला है. स्लॉट में गेंद थी, पहले ही मन बना लिया था, जैसे विराट कोहली ने आज के पारी में आते ही पहली बॉल पर पहला चौका लगाया था, वैसे ही इस बल्लेबाज ने पहले बॉल पर पहला 6 लगा दिया है. जैसे पहले प्यार की पहली चिट्ठी होती है, पहले प्यार का पहला मैसेज होता है, वैसे ही पहले प्यार का पहला ये 6 आता हुआ. गजब की बल्लेबाजी. स्कोर जाकर पहुंचा है 6 रन. पहली गेंद पर 6 रन आते हुए. अच्छा शॉट, डीप एक्स्ट्रा कवर्स का एरिया. गेंद भागती हुई, 1 बाउंस 2 बाउंस, जब तक कि फील्डर फील्ड करते 2 रन मिल गया है बड़ी आराम से. स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ, स्कोर जाकर पहुंचा है 8 रन. भाई ये मन बनाकर आया है कि आप शेर हो तो हम सवा शेर है, बाकी सब पाव शेर है. गजब की बल्लेबाजी. फिर से अगली गेंद, रिवर्स शॉट खेलना चाहते थे, बल्ला कहीं और, गेंद कहीं और. लुकिंग लंदन, टॉकिंग टोक्यो. ये भाई ऐसा चल रहा है कि इनको खेलना चाहिए थे फ्लिक शॉट के लिए, पर ये रिवर्स शॉट खेलना चाहते थे. डॉट बॉल आ गई उसी बीच. स्कोर बोर्ड वहीं पे रुका हुआ 8 रनों पे. फिर से अगली गेंद, अच्छा शॉट, पुल कर दिया इस बार. डाउन द ग्राउंड खेला है, मिल जाएगा आपको 1 रन.
सिंगल सिंगल से स्कोरबोर्ड को चलाते हुए नजर आ रहे हैं दोनों भी बल्लेबाज। अब तक अमित के पास स्ट्राइक नहीं है ये, पर बल्लेबाजी दर्शन गजब कर रहे हैं। अब आएंगे स्ट्राइक पर अमित, जिसकी नहीं है किसी के साथ मीत, इसका नाम है अमित। जर्सी नंबर 45, रोहित शर्मा वाली जर्सी पहनते हैं भाई, शर्मा जी के बेटे रोहित शर्मा, वैसे है अमित जी। बड़ा शॉट, हा क्या बल्लेबाजी है, गजब के बल्लेबाज है भाई ये भी। रोहित शर्मा का नाम लिया तो उनकी आत्मा आ गई है उनके अंदर, है क्या बात है। रोहित शर्मा ने आज 57 बनाया, ऊपर ये जर्सी नंबर 45 वाली आई है। गजब का शॉट, इन्होंने भी शुरुआत 6 रनों से की है, यानी कि अपना खाता खोल दिया है एचडीएफसी फर्स्ट बैंक में 6 रनों के साथ। फिर से अगली गेंद, अच्छा शॉट डाउन द ग्राउंड खेला है इस बार, काउ कॉर्नर की दिशा से शॉट लगाते ही 2 रन की मांग की है, पर लीजिए 2 रन मिल जाएंगे। 30 रन की कोशिश होगी, मिल जाएंगे केवल 2 रन। ओवर की समाप्ति, यहां पर 1 ओवर के बाद स्कोर जाकर पहुंचा है 17 यानी कि खतरा। 17 जर्सी नंबर किसकी याद दिलाता है? 17 जर्सी नंबर हमें याद दिलाता है जो लाजवाब बल्लेबाज है, मिस्टर 360 के नाम से जाने जाते हैं, जो रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु को रिप्रेजेंट करते थे। ऐसे भारत में सबसे ज्यादा चाहने वाले इंटरनेशनल खिलाड़ी अब्राहम बेंजामिन डिविलियर्स, उनका जर्सी नंबर 17। 1 ओवर के बाद स्कोर भी जाकर पहुंचा है 17। और भारतीय टीम की बात करें तो भारतीय टीम में जर्सी नंबर 17 अपनाते हैं हमारे ऋषभ पंत, जो टेस्ट टीम के कप्तान है भाई। गेंदबाज के लिए कौन आए? गेंदबाज के लिए आए हैं राहुल, मुझे ना जाना भूल, मेरा नाम है राहुल। देखते क्या करते हैं राहुल। फिर से अगली गेंद, राहुल की सामने होंगे दर्शन। दर्शन दे रहे हे रे भगवंता, देखते दर्शन किसको क्या दर्शन देते हैं। ओ थोड़े से मिस टाइम कर गए, थोड़े से मिस टाइम कर गए। थोड़ा जल्दी अगर बल्ला ऊपर लाते, उसे भेज देते तारामंडल में, मन तो वही था पर तन ने साथ नहीं दिया। फिर से अगली गेंद, फिर से बल्लेबाज तैयार है। अच्छा शॉट डाउन दी ग्राउंड खेला है, कवर्स की दिशा से ढकेलना चाहते थे, वहां पर शॉर्ट कवर्स पे अच्छी फील्डिंग का नजारा, मिल जाएगा आपको 1 रन। दर्शन स्ट्राइक रोटेट करते हुए, दर्शन ने बोला भले ही मेरे पहली बॉल मेरे बल्ले पे ना आई हो, उसके बाद एक सिंगल लेकर मैं स्ट्राइक रोटेट कर सकता हूं। स्ट्राइक पर आएंगे अमित, छोटा पैकेट बड़ा धमाका। अमित वो ये क्या था, क्या करना क्या चाहते थे भैया आप? और ये डॉट बॉल आते हुए गजब की गेंदबाजी करते हुए, गेंदबाज टप्पा खा के गेंद सीधा कीपर की दस्तानों से बातें मुलाकातें करते हुए, डॉट बॉल आते हुए। जैसे कि आपको बताया गया है कि हमने ये मैच 2 इनिंग्स में खेला जाएगा। अपील नकारा अंपायर ने। अंपायर बिल्कुल भी इंटरेस्टेड नहीं है आपकी अपील में। अंपायर बोले दूर दूर तक वास्ता रास्ता कास्ता रिश्ता नाता कुछ भी नहीं है, तो 1 रन लिख दीजिए इनके खाते में लेग बाइज के रूप में। ओके सर, लेग बाइज के रूप में लिख दीजिए। यानी कि क्रिकेट का गेम चल रहा है पर फुटबॉल भी खेला जा रहा है बल्लेबाजों की ओर से। स्कोर जाकर पहुंचा है 18 रन, विराट कोहली वाली जर्सी 18, माफ कीजिए 19 रन हो चुके हैं। उसी बीच ये स्वीप शॉट खेला है डाउन दी ग्राउंड, मिड विकेट की दिशा से मिल जाएगा 1 रन। स्कोर जाकर पहुंचा है 20 रन, 20 रन। गजब का मुकाबला चलता हुआ ये, एक तरफ एसपी स्पोर्ट्स मरब है। ओ ये बल्ला सिर्फ हवा से बातें कर रहा है भाई, बल्ला कहीं और गेंद कहीं और, मानो बल्ला घूम रहा है निपानी में, बॉल आ रही है मरब में, ढूंढो ढूंढो रे साजना।
स्कोर जाकर पहुंचा है 2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन 20 रन 2 ओवर के बाद बिना किसी विकेट के एक साझेदारी बनती हुई, यानी कि मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। सुर की नदियां हर दिशा से, वैसे ही रनों की नदियां हर दिशा से नजर आती हुई दोनों बल्लेबाजों की। देखते हैं अपनी टीम के लिए तीसरा ओवर कौन लेके आता है। टीम के लिए तीसरा ओवर लेकर आएंगे, टीम के लिए अपनी टीम के लिए तीसरा ओवर लेकर आया है बॉलर नेम गेंदबाजी के लिए अमोल आया है। जिनका नहीं है कोई मोल, ऐसे है अमोल। अमोल अपनी लेस बांधते हुए कि जैसे घोड़ा अपनी नाल ठोकता है वैसे लेस बांधते हुए अमोल, माफ कीजिएगा, धैर्यशील है। ओके, हल्की सी गलती होती हुई धैर्यशील आया है। अच्छा शॉट डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा से खेल दिया है, मिल जाएगा आपको 1 रन। दूसरे रन की कोशिश होगी, खराब फील्डिंग, नतीजा 4 रन। ओ इसे मराठी में बोला जाता है कि दर्जाहीन क्षेत्र रक्षण। वैसे ही खराब फील्डिंग का नजारा देखने को मिलता हुआ। क्या कर रहे हो, कैसे कर रहे हो, क्यों कर रहे हो, जो भी कर रहे हो आप गलत कर रहे हो अपनी टीम के लिए। फिर से अगली गेंद धैर्यशील की, स्ट्राइक पर बल्लेबाज दर्शन। रिवर्स शॉट, नो बॉल। कहानी में ट्विस्ट इसे बोला जाता है। नो बॉल है, फ्री हिट है। इसे बोला जाता है बिरयानी के साथ में आप उन्हें दालचा भी दे दो। जी हाँ भाई, आपने ईंट मांगी है तो आपको पत्थर दिया जाएगा, आपने सोना मांगा तो आपको हीरा दिया जाएगा। ऐसा चल रहा है। स्कोर जाकर पहुंचा है 29 रन 29 रन। फिर से अगली गेंद, फिर से अगली गेंद स्ट्राइक पर है दर्शन। फिर से बड़ा शॉट खेलना चाहते थे, फिर से मिस टाइम कर दिया। इस बार खेल दिया डीप विकेट की दिशा से, शॉट लगाते ही 2 रन की मांग की है। खराब फील्डिंग के चलते आंखों ही आंखों में इशारा हो गया और 2 रन लेने का बहाना हो गया। मिल गए 2 रन बड़ी आराम से। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाज तालमेल के साथ भागते हैं। एक भागता है खरगोश की तरह तो दूसरा भागता है चीते की तरह। गजब की बल्लेबाजी दोनों भी बल्लेबाजों की ओर से। स्कोर जाकर पहुंचा है इसी के साथ 31 रन 31 रन। हालांकि तीसरा ओवर चल रहा है। यहां से दिल्ली बहुत दूर है, पर मन बना लो तो दिल्ली दूर नहीं है महेंद्र जी। वैसे ही मन बना लिए तो मैच दूर भी नहीं है। अगली गेंद, गजब का शॉट, लॉन्ग ऑफ की दिशा से, नतीजा 4 रन। ये देखिए, ये दर्शन है और दर्शन दर्शन देना भी जानते हैं, आशीर्वाद लेना भी जानते हैं और रन बटोरना भी जानते हैं ये बल्लेबाज। खूबसूरत शॉट खेला है, पहले ही मन बना लिया था बड़ा शॉट खेलूंगा और वहां पर वहां का खिलाड़ी जो लॉन्ग ऑफ की दिशा से होता है वो मिड ऑफ के अंदर लिया गया है, तो उनके सर के ऊपर से सलाम करते हुए गेंद निकल गई 4 रनों के लिए। फिर से अगली गेंद, बड़ा शॉट, डीप एक्स्ट्रा कवर्स, हवा में गेंद, नतीजा 4 रन। अतिशय चांगला असा उत्तुंग स्ट्रोक कव्हर्स ड्राईव्ह, ज्याला एक प्रोफेशनल क्रिकेटरचा स्ट्रोक म्हणतात कव्हर्स, तो खेळलेला आहे दर्शन याने। संघाची धावसंख्या 39, मरब टीमचा आयकॉन अतिशय चांगला पाठलाग करत आहेत बोरगावचा। अतिशय रंगतदार आणि चुरशीचा सामना हा अंतिम सामना
आणि रिव्हर्स चेंडू सी मार रेषा पार 4 धावा. 5 चेंडू 23 धावा लुटलेल्या आहेत अक्षरशः दरोडा टाकलेला आहे. आणि संघाची वाढती धावसंख्या 43. आणि हर्षल आता तुम्हाला यावरती काय सांगायचं आहे की बोरगाव संघाच्या पुढे हा रणा जातील मरबच्या काय त्याच्या आसपास जाऊन पोचतील 5 षटकाच्या अंतिम. ही जोडी आहे तोपर्यंत तर सांगणार की मरब आता लीड मध्ये आहे. त्यांच्या रंगात दिसताय मरब संघ आणि अजूनही त्यांना कामगिरी करायची आहे दोन्ही बॅट्समनना, कारण त्यांच्याकडे एक आयकॉन कमी आहे आपल्याला कळालं. तर या दोन्ही बॅट्समनना कांद्यावरती घेऊन जायला पाहिजे इथून. खूपच चांगला असं या ठिकाणी धावांचा पाठलाग करत असताना निप्पाणीकरांच्यासाठी ही अतिशय चांगली टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. प्रेक्षकांच्यासाठी फ्रेंड्स ग्रुप आयोजित चेअरमन चषक, भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि चालू असणारा हा अंतिम शेवटचा फायनल सामना जो बोरगाव आणि मरब यांच्यामध्ये काटेकी टक्कर चालू आहे. जरा सामना लवकर सुरू करायचा आहे. पंचांनी बॅड लाईट्स होण्याचं खूप चान्स आहेत. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन फ्रेंड्स ग्रुप यांच्याकडून. पुढील चेंडू आणि याच्यावरती बघा आधीच कर्ज बाजार आणि त्या दिवस उसना शेजारी काय गरज नसताना या 22च्या 4 धावा. आधीच 5 चेंडू 23 रना गेलेल्या होत्या. शेवटचा बॉल बीट होता किपर कडून बीट झाला आणि त्याच्यावरती 4 धावा. म्हणजे एकूण या षटकामध्ये किती रन आल्या? 27 धावा आलेल्या आहेत या एका षटकामध्ये. एक षटक हे पूर्णपणे एका मॅचचा रंग बदलू शकतं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 47 आणि पाठलाग करायचा आहे. विराट कोहली अपना शतक पूरा करते हुए नजर आया. भाई भारत की मैच की थोड़ी सी बात करें तो अपना 52वां वनडे शतक पूरा कर दिया विराट कोहली ने. आणि या ठिकाणी भारताचा सामना सध्या साऊथ आफ्रिकेबरोबर सुरू असलेली पहिली ओडीआय मध्ये भारताचा कणा असणारा बॅट्समन विराट कोहली यानं शतक झळकावलेलं आहे. आंतरराष्ट्रीय हे 52व चौथं षटक आणि त्रिफळाची राहुल कुडचे. मी आधीच सांगितलेलं होतं की एक अष्टपैलू खेळाडू आहे राहुल कुडचे. जेवढी बॅटिंग मध्ये त्यांनी कमाल केलेली आहे तितकीच गोलंदाजी मध्ये आणि कमबॅक करत आहे बोरगाव. कारण की हर्षल यांनी सांगितल्या पद्धतीनं खरंच मरब हा संघ सध्या लीड वरती होता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावसंख्या होती आणि सध्या ही विकेट टिपून राहुल कुडचे यानं बोरगावला कमबॅक केलेला आहे. बघू प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचं की बोरगाव या संघानं पहिली फलंदाजी करताना 5 षटकामध्ये 75 रना काढलेले आहेत. आता यांनी जितक्या रना 5 षटकांमध्ये काढतील कमी अधिक जादा ते लीड किंवा मायनस ठेवून पुढची इनिंग खेळवली जाते. जसं टेस्ट क्रिकेटमध्ये असतं तसं या ठिकाणी डबल इनिंग. आणि एक चोरटी धाव राहुल कुडचे यांनी मध्यंतरी एका सामन्यामध्ये 7 चेंडूत 6 धावा हव्या असताना डिफेंड केलेल्या होत्या. अतिशय चांगली गोलंदाजी राहुल कुडचे.
अजूनही 10 चेंडू मध्ये 27 धावा बरोबरी साधण्यासाठी जर त्याच्यापेक्षा कमी रन झाल्या तर तेवढं लीड बोरगावला मिळेल. पुढील चेंडू आणि चेंडू डॉट निर्धाव वाया निष्फळ. काही नाही, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाही. 3 चेंडूवरती अवघी एकच धाव. मागच्या षटकामध्ये अक्षरशः दिवाळी केली होती. आता मात्र या षटकामध्ये बघू काय होतं. आणि एक चांगला फटका बघू. रॉय एक चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा घेतलेल्या आहेत. संघाची वाढती धावसंख्या. अतिशय चांगली अशी मॅच, रंगतदार मॅच निप्पाणीसाठी. उत्स्फूर्त असा प्रतिसाद. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू वाया निष्फळ डॉट. अतिशय कटर पद्धतीचा हा चेंडू. पंच शेखर अनुभवी. अतिशय चांगलं षटक राहुल कुडचे यांच्याकडून कमबॅक केलेला आहे बोरगावनं. आणि रिव्हर्स मोठा फटका, मात्र त्याच्यावरती फार मोठं नुकसान नाही. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण रॉय याच्याकडून. 51. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51. अजूनही 24 धावा मागे आहे. तो म्हणजे मुरब संघ. मरब पहिली इनिंग चालू आहे. शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं. यानंतर पुन्हा एक वेळा बॅटिंग करणार आहेत हे दोन्ही संघ. डबल इनिंगचा हा सामना, फायनलचा अंतिम सामना. बघू जो जिंकेल तो आकर्षक असं चषक आणि 51,000चा मानकरी असेल. प्रथम क्रमांकाचं बक्षीस 51,000, द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 31,000, तृतीय क्रमांकाचं बक्षीस 10,000 व चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस 10,000. ही सर्व बक्षिसे श्री इंद्रजित अशोक पाटील यांच्याकडून सर्व बक्षिसे व चषक. टाउन प्लॅनिंग चेअरमन निक्वाना पाटील. चेअरमन चषक 2025 भव्य ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. ग्रामीण भागातील खेळाडू आणि 2 आयकॉन खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट. दोन्ही आयकॉन आहेत आमने सामने. जर्सी नंबर 4 अनमोल. एसपी स्पोर्ट्स मरब कर्नाटका ब्रँड असा हा बॅट्समन दर्शन. आणि या बाजूला बोरगावचा आयकॉन अनमोल. दोन्ही सुद्धा स्टार खेळाडू. बघू कोण कोणावरती भारी ठरतं. सुरेख असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव. संघाची वाढती धावसंख्या 52. 52. अजूनही 23 धावांना मागे आहे मरब संघ. जितक्या धावा मागे ठेवता येतील तेवढे शरद सातपुते येलो कॅप जे कीपर उभारलेले आहेत बोरगाव संघाचे सर्वे सर्व असणारे, जे जितक्या रना मागे ठेवतील तितक्या रना त्यांना ऍड होतील बॅटिंग साईडला. म्हणून उर्वरित 5 चेंडूमध्ये कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असणार बोरगाव संघाचा. तर मरब संघ जास्तीत जास्त रना 75च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार. बॅट्समन जो आता डावखुरा दिसत आहे तो खरा उजवा फलंदाज आहे असं सांगण्यात येतं बाहेरून, की लेफ्टी आणि राईटी दोन्हीकडनं सुद्धा फलंदाजी करू शकतो. बावन 52. जरा सामना लवकर चालू करायचा. पंच बॅड लाईट होण्याची दाट शक्यता आहे.
पुढील चेंडू सुरेख असा चेंडू आखूर पद्धतीचा यॉर्कर पद्धतीचा याच्यावरती फार मोठा बोरगाव संघाला तरी काही नुकसान नाही. लेग बाईटचा इशारा. एक मिनिट अजूनही 4 चेंडू बाकी शेष शिल्लक. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक मरबचा आयकॉन आणि एक बोरगावचा आयकॉन. सुरेख असा फटका मारलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. बघू काय होतं. 4 धावा. पंचांचा इशारा 4 धावा. सुरेख असा फटका आणि ह्यालाच म्हणायचं बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला चेंडू टाकलेला यॉर्कर पद्धतीचा 1च धाव मिळवलेली होती. तिसरा चेंडू त्याच बॅट्समनने खेळला आणि लॉंग ऑफच्या दिशेनं 4 धावा मिळवल्या. अतिशय सुरेख असं या ठिकाणी कॉन्ट्रावर्सी चालू असताना दर्शन आणि अनमोल जर्सी नंबर 4 गोलंदाज आयकॉन ऑफ बोरगाव. आणि रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. ह्यालाच म्हणायचं बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि ही दोन्ही सुद्धा खेळाडू आमने सामने खेळलेले असतात. म्हणून मराठीत सांगितलं जातं ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळे असतात. एकमेकाला चांगली खोडे एकमेकाची माहिती असते. आधीच माहित होतं रिव्हर्स खेळणार तो. चेंडूत 41 धावा अक्षरशः कमावलेल्या. चांगली फलंदाजी केलेली आहे दर्शनाने. पुन्हा एकदा अनमोल. बघू काय करतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पुन्हा एकदा डॉट वाया. संघाची धावसंख्या 57. 75 धावांच्या साठी अजूनही 18 धावांची गरज. तितक्या धावा बोरगाव संघाला बोनस मध्ये मिळणार. बघू अजूनही चांगला फटका मारलेला आहे. चेंडू सुरेख असा फटका आणि चेंडू गेला सीमार रेषा पार. 4 धावा. षटक संपलेला आहे. संघाची धावसंख्या 61. 14 धावा पुढे आहे तो म्हणजे बोरगाव संघ. प्रेक्षकांनी लक्षात ठेवायचं 14 धावा मिळालेल्या आहेत बोरगाव संघाला सेकंड इनिंग साठी. 61 धावापर्यंत मरब संघ जाऊन पोहोचला. 75 धावा मिळवलेल्या होत्या त्या म्हणजे बोरगाव संघानं. जरा लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मरब संघानं. पंचांना पाणी द्यायचं आहे. मरब अंतिम सामना जो जिंकेल तो 51,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरेल. या ठिकाणी